हे साधारण 1.5 किलो चिकन आहे। ते मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून ना, ते आता आपण बिना पाण्याचं असं शिजायला ठेवलेलं आहे। याच्यावरती अशी परात ठेवलेली आणि या परातमध्ये आपण पाणी ठेवू गरम। हे विदाउट वॉटर आतमध्ये चिकन शिजते। त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून फक्त हळद मीठ लावून ठेवलं होतं आणि ते आता शिजत आहे। तोपर्यंत आपण एक पुलाव म्हणतो, एक सिंपलसा पुलाव, त्याची मी तयारी दाखवते तुम्हाला। हे जे आता चिकन शिजायला ठेवलंय त्यातलंच आपण थोडं चिकन वापरणार आहोत आणि एक पुलाव बनवू। सिंपलसा पुलाव आहे। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं, साधारणपणे एक तुम्ही पाहू शकता थोडंसं ओलं खोबरं आहे। त्याच्यानंतर हे तीळ आहे। हे मला बाजारात लसूण कांदा लसूणची पात मिळाली होती, ती लसूण पात घेतलेली आहे। अर्धा टोमॅटो। त्याच्यानंतर इथे ओली हळद, आजकाल मी जरा ओली हळद वापरते। सिंपल आपली हळद आहे ती वापरायची, पण ओली हळद थोडी जास्त प्रमाणात, त्याची चव जराशी वेगळी येते। हे ओली हळद। त्याच्यानंतर हे फोडणीसाठी इथे दालचिनी, तमालपत्र, शहाजिरे आणि साधे जिरे। आणि इथे एक साधारण 1.5 वाटी तांदूळ मी दावतचं घेतलंय, तुम्ही कुठलंही घेऊ शकता, लॉंग ग्रेन्सचं। तर हे तांदूळ मी एक साधारण अर्धा तास भिजवून ठेवलंय, आता ते निथळायला ठेवलेलं आहे। तर हे आपण सर्व ह्याच्यात वाटण करून घेऊया अशा प्रकारे। हे वाटण आता अशा प्रकारे तयार झालेलं आहे। यानंतर आपण थोडी कोथिंबीर पण ठेवलेली आहे इथे, ती नंतर मला गार्निशिंगला लागेल। आणि अर्ध लिंबू लागणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते ते कधी मी वापरणार आहे ते। तर आपण पुलाव, सिंपलसा पुलाव। चिकन आता छान सॉफ्ट शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इथे। हे बघा छानपैकी शिजलेलं आहे। आता यातलंच मी थोडंसं चिकन आणि सूप पुलावसाठी काढून घेते। थोडं हे गरम पाणी आहे, परातमधलं गरम पाणी यात ऍड करते। यातलं सॉफ्ट एक 3-4 पीस काढून घेऊ। त्यानंतर हे सूप, आपल्याला जो पुलाव बनवायचा आहे त्याला खरी टेस्ट ह्या सूपमुळेच येते। थोडंसं पाणी पण लागेल, पण जास्ती करून हे सूप घ्या तुम्ही। या सूपमध्ये फार काही नाहीये, हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं, थोडी धना पावडर टाकली होती आणि हे किंचितसं म्हणजे 1 टीस्पून सुद्धा आपण ह्याच्यात तेल टाकलेलं नाही। हे विदाउट ऑइल शिजलेलं आहे हे चिकन। इथे आता आपण या कढईमध्ये पुलाव बनवूया। त्यासाठी 1-2 टेबलस्पून आपण तेल ऍड करून घेऊ। नंतर मी वरतून पुलाव शिजत आल्यानंतर तूप टाकणार आहे। तूप गावरान तूप आहे हे, पण आता आपल्याला सुरुवातीला थोडंसंच तेल घ्यायचंय, कारण नंतर तुपाचा वापर होणार आहे। यासाठी आता मी हे फोडणीसाठी जे साहित्य काढलं होतं ते ह्याच्यात ऍड करून घेते। त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी आहे, तमालपत्र आहे। त्यानंतर मी 2 या मिरच्या टाकून घेते। आपल्याला तिखट टाकायचं नाही याच्यामध्ये, फक्त थोडंसं आपल्याला धना पावडर आणि मिरे पावडर आणि हे थोडंसं जिरे, दोन्ही प्रकारचे जिरे, छोटे जिरे, शहाजिरे आपण त्याला म्हणतो, आणि मोठे जिरे। हे आता थोडंसं परतून घेऊ आपण। त्यानंतर ह्याच्यामध्ये भिजवलेलं आपलं दावतचं अख्खा ग्रेन वाचतो ना, फुल, ते भिजवलेलं तांदूळ ह्यात टाकून घेते। त्याला आपण एक साधा मी जिरे, शहाजिरे आणि तमालपत्र याची फोडणी करून तेलामध्ये, तेल थोडंच टाकलं, 1-2 टेबलस्पून, कारण मला नंतर वरतून हे तूप टाकायचे जेव्हा आपला पुलाव रेडी होईल। तर हा चिकन पुलाव जो आहे त्यासाठी आता हे मी राईस जो भिजवून ठेवला होता तांदूळ तो परतून घेते। साधारण 5 मिनिटे ह्याला व्यवस्थित परतून घेऊ। वरतून आपल्याला थोडं पाणी लागणार आहे, ते थोडं साईडला 1-2 ग्लास पाणी गरम करून ठेवू।
आणि तसे आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण सूप काढून घेतलेलं आहे आणि चिकन एक सॉफ्ट पीसेस आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करू. हे आपलं शिजलेलं चिकन आहे ते, हे आपल्याला रस्सासाठी वापरायचं आहे. तो रस्सा कसा बनवायचा हेही मी सांगते. हे आता मीडियम गॅसवरती हा राईस आपण परतून घेऊ. हे जे आपण वाटण तयार केलं होतं यातलं मी साधारणपणे एक 3 ते 4 टेबलस्पून किंवा अर्धी वाटी असं हे वाटण ह्याच्यात ॲड करून घेते. त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर, एक चिमूटभर धना पावडर आणि थोडेसे अर्धा टीस्पून हे काळे मिरे आणि थोडी कोथिंबीर. याच्यातच आपल्याला लिंबू पिळायचं आहे. हे अर्ध लिंबू याच्यात पिळून घेऊ आपण. हळद नाही टाकलेली, ते ओली हळद जी आपण वाटणामध्ये घेतली होती तेवढीच. हे आता आपण छानपैकी असं परतून घेऊया. मस्त एकदम छान दिसतंय, हे टेस्टी होईल आणि एकदम छान सुवास सुटलेला आहे. हा पुलाव जो आहे हा एनी टाईम, म्हणजे आत्ता मी याला चिकनचे पीसेस वापरले, असा पुलाव तुम्ही व्हेजमध्ये सुद्धा बनवू शकता. हे छानपैकी आता 5 मिनिटं मी परतून घेते. एक साधारण 3 मिनिटं झालेली आहेत. मस्त आता अंदाजाने तुमच्या पाहता हे मला असं वाटतं की हे आता झालेलं आहे परतून. ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकते. आता हे मीठ आपल्या ह्या सूपमध्ये पण ऑलरेडी मीठ आहे, त्याच्यामुळे थोडंसं अंदाजाने ह्याच्यात मीठ टाका. मी थोडंच एक साधारणपणे 1 टीस्पून असं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. आज मस्त मज्जा येणार आहे लंचला. या वासामुळे आता सगळे चक्कर मारायला लागलेले आहेत घरात इकडे तिकडे. होईल रेडी एक साधारण हा पुलाव जो आहे एक 20 मिनिटामध्ये तयार होईल. फक्त याच्यामध्ये आता हे बघा, आता मी हे सूप आणि हे चिकनचे पीस ॲड केलेले आहेत. गॅस थोडा आता मोठा केलेला आहे तर मला आता ह्याला उकळी आणायची आहे. पाणी वगैरे सगळं तुमच्या अंदाजाने घ्या. आता मी हे उकळी येत आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये ॲडिशनल गरम पाणी टाकते. हे आता उकळेल तर ह्याला लगेच झाकण नाही ठेवायचं, असंच उकळी येऊन द्यायचं, हलवत राहायचं आणि उकळी येऊन द्यायचं. एक विशिष्ट शिजायचा एक विशिष्ट प्रकार झाला की त्याच्यानंतर त्याची स्टेप आली की मग आपण याला झाकण ठेवूया. हे आता एकदम हाय फ्लेमवरती आहे, पाहू शकता इथं हाय फ्लेम आहे. ह्याच्यावरती आपण आता याला उकळून देऊया. मधून मधून ह्याला ढवळत राहा. वा वा, किती एकदम कलर असा सुंदर आला आहे, मस्त. मधून मधून ढवळत ह्याला हाय फ्लेमवरतीच उकळून द्या. हा पण हाय फ्लेमवरतीच साधारणपणे एक 10 मिनिटं तरी मी हलवत असं याला शिजवून दिलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता हे साधारणपणे एवढी कन्सिस्टन्सी अशी झाली याची की आपण ह्याच्यामध्ये 2 टीस्पून आपण तेल टाकू, तूप टाकू. हे एक आणि थोडासा अर्धा असा. हे शिजत आल्यानंतरच टाकायचं, म्हणजे मग त्या तुपाचा फ्लेवर त्याच्यामध्ये राहतो. हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि यानंतर याला आपण झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटं एकदम कमी गॅसवरती, 10 मिनिटं ठेवलं तरी चालेल, कमी गॅसवरती झाकण ठेवून याला शिजून द्यायचं. हे बघा आता अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. हे ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. आय थिंक 90% शिजलेलं आहे.
आता एक 10% जे राहिलेलं आहे ते आता आपण एक असं झाकण ठेवू आणि गॅस एकदम बारीक म्हणजे खूप एकदमच बारीक करून ठेवायचा आणि साधारणपणे 10 मिनिटं. आता ह्याच्यावरती वजन ठेवायचे. मी आता हे सेमच पाण्याने भरलेलं पातेलं ह्याच्यावरती ठेवते. आता ह्याला उघडायचं नाहीये. त्याच्यानंतर वरतून आपण हे मी एक उभा कांदा थोडासा परतून घेतलेला आहे आणि कोथिंबीर याने आपण गार्निश करूया. आता हे साधारण 7 ते 10 मिनिटं असंच एकदम मंद गॅसवरती. गॅस बिलकुल आणि उघडू पण नका मध्ये. गॅस एकदम मंद ठेवा. 10 मिनिटं झालेली आहेत आणि पुलाव रेडी असणार आहे. मी आता ओपन करतेय. असला वास मस्त सुटलाय ना, सुगंध. बापरे, बघू शकता तुम्ही. हा 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 हा, फुल रेडी एकदम. मी तुम्हाला आता थोडंसं चेक करून दाखवते. हे बघा, एकदम पक्का रेडी झालेला आहे. बापरे, किती सिम्पल्स आहे, किती थोड्या वेळात झाला. हे आता ह्याच्यावरती आपण गार्निशिंग करूया. मी थोडंसं किसलेलं खोबरं टाकते, थोडंसं कोथिंबीर आणि हा जो कांदा आहे, तुम्ही कांदा तळून पण घेऊ शकता. हा कांदा टाकून घेते. बाबा मस्त, आम्ही तर एन्जॉय करणार आहे. तुम्ही बनवा आणि एन्जॉय करा. एकदम मस्त. हे बघा, आहे की नाही, सिंपल साधा असा चिकनचा पुलाव. आता मी थोडंसं तुम्हाला सर्व करून दाखवते. इथे बघा, गॅस बंद केलेला आहे. हे पीस पण यातले इतके टेस्टी लागतात ना, एकदम सॉफ्ट. लहान मुलांना तर हे पीस खाण्याला खूपच टेस्टी. यातला एक पीस मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट. मला तर चिकनच्या पीसपेक्षा यातले पीस खूप आवडतात. हे बघू शकता आपण. आता हा पीस गरम आहे. हे बघा किती छान, मस्त ना. आता ही डिश जर समोर आली तर वा वा, संडे एकदम मस्त, खुश होऊन जातील सगळे. आता यातलं एक घास मी खाणार आहे. सॉरी तुम्हाला सोडून खाते, पण आता त्याला इलाज नाही. आणि हे बघा मस्त, आय एम गोइंग टू हॅव इट. मस्त एन्जॉय. तुमच्यासाठी पण हा घास असू शकतो. या कधीतरी. तोपर्यंत तुम्ही बनवा, एन्जॉय करा. हा चिकनचा मस्त साधा सिंपल असा पुलाव आहे. बिर्याणीपेक्षा हा मला आवडतो आणि हा मी नेहमी सर्वांना सजेस्ट करते. हा बनवा, खा. बाय. आणि हो, आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्रिप्शनची जरूर आहे. आणि खरोखरच हा खूपच सुंदर बनलेला आहे असं मला तरी वाटतंय. आय होप तुम्हाला आवडला असेल. जरूर बनवा. थँक्यू.